जय शिवराय मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी एकदम वेगळा होता. सकाळी उठायला उशीर, रिक्षामध्ये गर्दी आणि संध्याकाळी थेट बर्थडे सेलिब्रेशन. पण या सगळ्यात एक गोष्ट अशी घडली की माझा पूर्ण मूडच बदलला. शेवटपर्यंत बघा, कारण आजच्या ब्लॉगमध्ये आज काहीतरी वेगळं घडलेलं आहे. काल रात्री व्हिडिओ एडिट करत बसलो, त्यामुळे आज सकाळी उठायला उशीर झाला. नेहमीच्या रुटीनप्रमाणे आवरलं, तयार झालो आणि खाली आलो. पण आज काहीतरी वेगळं होणार होतं. रोज चालत मी स्टॉपपर्यंत जात होतो, पण आज उशीर झालता मला पण. तेवढ्यात रिक्षावाला आला शोधत. मग काय, बसलो लवकर. आधीच मला पण उशीर झालता आणि त्याला पण. बसलो आणि त्यानं स्टॉपला सोडलं. कंपनीत जायला अजून एक रिक्षा पकडायची होती. उशीर झाल्यामुळे आज गर्दी कमी होती, कारण सगळे लोक निघून गेलते. आपणच राहिलो होतो सगळ्यात मागं. म्हणून मी म्हटलं, चला आज समोर बसून बघूया. पण इथेच गेम झाला. त्या बाईने गिअर बॉक्सवरच बसवलं. उशी टाकली आणि म्हणला, भाई ह्याच्यावर बस. आणि तो बाई लोक अशी भरत होता जणू का लग्नाची वराटच भरतोय. सगळे ॲडजस्ट केले आणि शेवटी भाऊचं समाधान झालं. मग भाऊ जोमात निघाला. भाऊने मला एक कंपनीजवळ सोडलं. आता फक्त एकच विचार, आज लवकर बाहेर यायचं, कारण संध्याकाळी काहीतरी खास होतं. तब्बल 9 तास 31 मिनिटं 18 सेकंद काम करून शेवटी बाहेर आलो आणि खरंच मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटलं. आता घरी जायचे काही, कारण आज आपल्या रूम पार्टनरचा बड्डे होता. मी आधीच लेट झालो होतो. बाकी मित्र केक घेऊन घरी गेले होते. मी पटकन नाश्ता घेतला आणि घरी निघालो. दिवसभर कामामुळे थकवा आला होता. घरी आलो, फ्रेश झालो. भूक एवढी लागली होती की बर्थडे सेलिब्रेशन सुरू केला. आजचा दिवस खूप भारी गेला. संध्याकाळी गोंधळ, रिक्षाची गर्दी, मग रात्री मित्रांसोबत बर्थडे सेलिब्रेशन. पटकन बर्थडे सेलिब्रेट केला. ज्याचा बर्थडे होता त्या बाईला केक खाऊ घातला आणि नंतर राहिलेला सर्व आम्ही खाल्ला. थोडे फोटो काढले, नाश्ता केला आणि हा व्लॉग इथेच थांबवला. भेटू पुढल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.